कधी तुम्हाला असा प्रश्न पडतो का, मी नेमका कोण आहे? मी जे जीवन जगतो आहे ते खरंच माझं आहे का? आपण दररोज धावतो, कामासाठी, पैशासाठी, लोकांच्या अपेक्षेसाठी. पण एक क्षण थांबून स्वतःला विचारतो का, की माझ्या आयुष्याचा खरा उद्देश शोधला आहे का? वेदांमध्ये एक प्रार्थना आहे, अस्तो मा सदमय, तमोसो मा ज्योतिर्गमय, मृत्यू मा अमृतगमय. याचा अर्थ, हे परमेश्वरा, मला अस्त्यातून सत्याकडे ने, अंधारातून प्रकाशाकडे ने आणि मर्यादेतून अमृतत्वाकडे ने. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण तुमच्यामध्ये एक अशी शक्ती आहे जी अजून तुम्हाला सापडलेली नाही. आपण हरवतो कुठे? आजचा माणूस बाहेरच्या जगात खूप व्यस्त आहे. मोबाईल, सोशल मीडिया, इतर लोकांचे जीवन. आपण सतत दुसऱ्याशी तुलना करत राहतो. तो माझ्यापेक्षा पुढे गेला, त्याच्याकडे जास्त पैसा आहे, त्याचं जीवन चांगलं आहे. आणि या तुलनेच्या खेळात आपण एक गोष्ट विसरतो, आपण स्वतःला विसरतो. खरं सांगायचं तर आपण हरवत नाही बाहेरच्या जगात, आपण हरवतो स्वतःच्या विचारांमध्ये. शंका, भीती आणि नकारात्मक विचार हे सगळे आपल्या मनावर एक जड पडदा टाकतात. पण सत्य काय आहे माहिती आहे? तुमच्यातील क्षमता अफाट आहे. इतिहासातील प्रत्येक महान व्यक्ती कधीतरी एक सामान्य माणूसच होती, पण त्यांच्यात आणि इतरांमध्ये एक फरक होता, त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला. आपल्या संस्कृतीत हजारो वर्षापूर्वी वेदांनी एक महान सत्य सांगितलं आहे. ऋग्वेद सांगतो, उत्तिष्ठ जाग्रता प्राप्य वरानी बोध. याचा अर्थ, उठा, जागे व्हा आणि ध्येय मिळेपर्यंत थांबू नका. हे शब्द हजारो वर्षापूर्वी सांगितले गेले, पण आजही ते तितकेच सत्य आहे. अथर्ववेद सांगतो, मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू बाहेर नसतात, ते असतात त्यांच्या मनामध्ये. भीती, आळस आणि शंका हेच आपल्याला थांबवतात. पण वेद एक गोष्ट स्पष्ट सांगतात, हे शरीर मंदिर आहे आणि त्या मंदिरात एक दिव्य शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे तुमचं मन. जर तुमचं मन मजबूत असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही. या जगात दोन प्रकारचे लोक असतात, पहिले जे सतत तक्रार करतात आणि दुसरे जे परिस्थिती बदलतात. तुम्ही कोणत्या गटात येणार हे तुमच्या लक्ष्यावर अवलंबून आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे लक्ष जाते तिथे ऊर्जा जाते. जर तुमचं लक्ष समस्यावर असेल तर समस्या वाढतील, पण जर तुमचं लक्ष उपायावर असेल तर तुमचं जीवन बदलायला सुरुवात होईल. मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, ते होतात छोट्या छोट्या सुधारणांमधून. दररोज 1% सुधारणा करा, एका वर्षात तुमचं जीवन पूर्ण बदलू शकतं. प्रत्येक माणसामध्ये एक दिवा आहे, पण बहुतेक लोक त्या दिव्यावर पडदा टाकतात. मी करू शकत नाही, माझ्याकडे साधन नाहीत, माझं नशीब खराब आहे. हे सगळे फक्त बहाणे आहेत. कारण इतिहास सांगतो, जग बदलणारे लोक साध्या परिस्थितीतूनच आले. त्यांच्याकडे मोठे साधन नव्हते, पण त्यांच्याकडे मोठे स्वप्न होते आणि त्याहून मोठा विश्वास होता. जर तुम्ही तुमच्या मनाला सांगितलं, मी करू शकतो, तर तुमचं मन मार्ग शोधायला सुरुवात करेल. मित्रांनो, स्वप्न पाहणे महत्त्वाचे आहे, पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृती आवश्यक आहे. आजपासून एक निर्णय घ्या, तक्रार करायची नाही, बहाणे द्यायचे नाहीत, फक्त काम करायचं. दररोज स्वतःला थोडं सुधारायचं. दररोज स्वतःला एक प्रश्न विचारायचा, आज मी कालपेक्षा चांगला झालो का? जर उत्तर हो असेल तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात. जीवन हे फक्त जगण्यासाठी नाही, ते महान बनवण्यासाठी आहे. तुमच्यात एक शक्ती आहे, ती अजून जागी झालेली नाही. त्या शक्तीला जाग करा, स्वतःवर
विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, तुमचं भविष्य कोण लिहिणार नाही, ते तुम्हालाच लिहायचं आहे. तुमच्या विचारात शांती असो, तुमच्या शब्दात शक्ती असो आणि तुमच्या कर्मात यश असो. ओम शांती. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पॉईंट्स वेळा चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथून सुरू होते तुमची नवीन प्रेरणादायी यात्रा. जय हिंद, जय महाराष्ट्र.